तर राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी चांगलाच ड्रामा झाला। शरद पवारांचे राष्ट्रवादीचे बडे नेते प्राजक्त तनपुरेंनी शेवटपर्यंत ताणून घेतलेली माघार आणि त्यामुळे पक्षाची धावपळ यामुळे अनेकांच्या भोवया उंचावल्या गेल्या। भाजप नेत्यांची चर्चा केल्यानंतर तनपुरेंनी उमेदवारी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला। नेमकं काय घडलं बघूया। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट। ऐनवेळी उमेदवार बदलण्याची शरद पवारांच्या पक्षावर वेळ। प्रश्न मार्गी लावण्याच्या आश्वासनानंतर प्राजक्त तनपुरेंची माघार। भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राहुरीमध्ये पोटनिवडणुकीचे पडघम वाजतायत। तिथूनच भाजपने शिवाजी कर्डिलेंचे पुत्र अक्षय यांना तिकीट दिले। अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अक्षय यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। मात्र खरा ड्रामा रंगला तो विरोधी पक्षात। महाविकास आघाडीत ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आहे। अक्षय कर्डिलेंना लढत देण्याची क्षमता असलेले माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उमेदवारीसाठी पक्ष प्रयत्नशील होता। त्यांच्या कार्यकर्त्यांनी रविवारी घराबाहेर जमून निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला होता। निवडणूक लढायची की नाही याचा निर्णय खरं तर स्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी बोलून घ्यायला हवा। मात्र सोमवारी तनपुरेंच्या भेटीला आले भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील। आम्ही सर्वजण त्यांच्या बरोबर आहोत आणि ते जे म्हणतील किंवा ज्या पद्धतीने ते या सगळ्या विकासात्मक कामाचं बद्दल विचार करतील, महायुतीचं पूर्ण सरकार हे त्यांच्या या सगळ्या मागण्याबद्दल सकारात्मक राहील। आपणही आम्हाला या सगळ्या कठीण काळ मी यासाठी सांगेन कारण कर्डिले शिवाजीरावांचा मुलगा या निवडणुकीला उभा आहे, त्यामुळे तुम्ही आम्हाला सहकार्य करावं। राहुरीची निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने ही भेट झाल्याचं सांगितलं गेलं। तर भाजप नेत्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगतानाच कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेऊ असं तनपुरे म्हणाले। या तालुक्याच्या अस्मितेचे जे विषय आहेत त्या बाबतीत त्यांनी सकारात्मकता दाखवलेली आहे। तरी देखील एकदा आमच्या सर्व कार्यकर्त्यांची मला ही भूमिका सांगावी लागेल। शेवटी आमचं सगळं हे कुटुंब आहे आणि या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला विश्वासात घेऊन मला हा निर्णय घ्यावा लागेल। त्यामुळे अर्ज दाखल करायची मुदत संपेपर्यंत तनपुरे कोणती भूमिका घेणार हेच निश्चित कळत नव्हतं। तर तनपुरेंच्या मनात चलबिचल असल्याची कल्पना पक्ष नेतृत्वाला होती। त्यामुळे राहुरीला 2 AB फॉर्म धाडून देण्याची खबरदारी प्रदेश स्तरावरच्या नेत्यांनी घेतली होती। तनपुरे अर्ज दाखल करत नाहीयेत हे लक्षात आल्यावर ऐनवेळी धावपळ करून गोविंद मोकाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। महाविकास आघाडीचा लढा हा अनोखी निवडणूक खऱ्या अर्थाने तुम्हाला इथं राहुरी मतदारसंघात पाहायला मिळणार आहे। इथून मागं तुम्हाला कधीही अशी निवडणूक पाहायला मिळणार नाही। म्हणजे मोठ्या धनशक्तीपुढं ही छोटा माणूस कसा निवडणूक लढवतो हे खऱ्या अर्थाने गेल्या पुढच्या 20-25 दिवसात तुम्हाला पाहायला मिळणार आहे। इथं राहुरी मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार गोविंद मोकाटे हा निवडून येत असतो आणि सगळ्या जनतेचे मला आशीर्वाद देते। खऱ्या अर्थाने आशीर्वादाला यश आलं आणि आज मला पवार साहेबांनी माझ्यावर विश्वास दाखवला। मी आज उमेदवारी अर्ज दाखल केला। विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करत नसल्याची कोणतीही घोषणा तनपुरेंनी केली नाही। पत्रकारांशी संवाद न साधता ते घाईघाईने मुंबईत जायला रवाना झाले। निवडणूक लढण्याचा आग्रह धरणाऱ्या कार्यकर्त्यांपुढे केवळ एका पत्रकातून तनपुरेंनी आपली भूमिका मांडली। तालुक्याचे वर्षानुवर्ष प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्यासाठी पोटनिवडणुकीकडे पाहत होतो। मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष आणि पालकमंत्र्यांनी भेट घेतली।
तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पोटनिवडणूक न लढण्याची विनंती केली. राहुरीच्या प्रगतीसाठी केलेल्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत त्या मान्य केल्या. त्यांच्या विनंतीचा मान राखून आणि शिवाजीराव कर्डिले यांना आदरांजली अर्पण करत पोटनिवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याचं तनपुरेंनी आपल्या पत्रकात म्हटलं. एवढा ड्रामा झाल्यानंतर राहुरीच्या उमेदवारीवरून सारवासारव करण्याची वेळ पक्षावर आली. तनपुरेंना ही निवडणूक लढवायचीच नव्हती असा दावा प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी केलाय. मी खरं सांगतो, त्यांनी वेटीस वगैरे धरलेलं नाही. त्यांची पहिल्यापासूनची निवडणूक न लढवण्याची इच्छा होती. कार्यकर्त्यांचा दबाव त्यांच्या वाढत होता. त्यामुळे कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन मी निवडणुकीच्या बाबतीमध्ये निर्णय घेतो अशा प्रकारचा त्यांनी निरोप दिला होता. शेवटी त्यांची मानसिकता नव्हती ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्यांनी माघार घेतले असेल. ते भाजपबरोबर ते बोलणी करायला गेलेले नव्हते. भाजपचे नेते त्यांच्याकडे गेले होते. तर दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीही स्थानिक पातळीवर हा निर्णय झाल्याचं सांगितलंय. मला माझ्या पक्षाने सांगितलं की तनपुरेचे जेवढे असतील ते मुखाच्या कार्यकर्ता ते जेवढे असतील आणि त्यांना असा वेळेस केलं तुम्ही निर्णय स्थानिक पातळीवर घ्या. घेतला असेल. सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या विकासाच्या आश्वासनावर संपूर्ण विश्वास ठेवत आणि पक्ष नेतृत्वाला विश्वासात न घेता निवडणूक न लढणारे प्राजक्त तनपुरे आता पक्षाचे अधिकृत उमेदवार गोविंद मोकाटे यांना कशी आणि किती मदत करतात आणि भाजप नेत्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर राहुरीकरांची किती स्वप्न पूर्ण करतात याची उत्सुकता आहे. राहुरीहून सुनील भोंगळसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.